आज बस स्टॉपवरती जाताना एक लहान पिल्लू जे रस्त्यावरती खेळत होतं, एक 4 व्हीलर इतक्या फास्ट आली आणि त्याला उडवलं. इतक्या जोरात आवाज आला आणि त्याची आई पळत आली. त्याची आई तेच त्याला गोंजारलं आणि नंतर ती त्याला चाटायला वगैरे लागली. ती तिथे होती, ती रडली. मग आम्हाला असं वाटलं की आम्ही जवळ गेलो तर ती आम्हाला चावेल वगैरे, मग आम्ही जवळ नाही जाऊ शकलो. तशीच ती त्या वास काढत काढत जिथे ती गाडी गेली त्या गाडीच्या मागे मागे गेली. मग आम्ही त्या छोट्या पिल्लाच्या जवळ गेलो, बघितलं तर त्याचा श्वास चालू होता. आम्हाला लांबून वाटत होतं की ते मेलं आहे. देन आम्ही लोकांनी त्याला पाणी दिलं. जसंच मी त्याला पाणी टाकलं, तो इतका शुद्धीत आला, इतकं बरं वाटलं मनाला. आम्ही म्हणलं जिवंत आहे, जिवंत आहे. देन हळूहळू आम्ही त्याला पाणी ऑफर केलं. तो तेवढाच उठून बसायचा, पण त्याला उठता येत नव्हतं बिकॉज त्याची मागची बाजू पूर्ण गेली होती. मी तुम्हा लोकांना एक हंबल रिक्वेस्ट करते, तुम्हाला गाडी चालवायची तुम्ही चालवा, पण प्लीज माणुसकी तुमच्यामध्ये जपा. एकतर बघून चालवा. तुम्हाला रस्ते दिलेत मस्त, तुम्ही जसं चालवायचं तसं चालवा, बट माणुसकी जपा. तुम्हाला वाटलं होतं की तुमच्याकडनं चूक झाली आहे, तुम्ही गाडी स्लो केली, मी डोळ्यांनी बघितलं, तर तुम्ही तिथेच उतरून बघू शकत होता की त्याला काय झालं आहे की नाही झालं आहे. खूप लोकांनी आजूबाजूचे बघितलं होतं, बट सिरियसली कोणी काही करू शकत नाही याचं या गोष्टी, का की ते एका माणसाचं नव्हतं ना. जर माणसाचं असतं तर 10 लोकं पळत आली असती. एक मुक्या प्राणीचा जीव गेला तिथे आमच्यासमोर आणि त्यासाठी कोणीच काहीच नाही करू शकत. श्री स्वामी समर्थ.